दिवाकर नाही गेला राशन घ्यायला. तेरे गुलाबी लबों से सबनम की लाली चुरा लूं. अहो मी काय म्हणतो, थोडासा जा बरं, राशन घेऊन आण जा. आता कोठे जाऊ मी राशन आणाले? तू जा ना. फालतू माया मागे त्रास देतेस. आपण कोणताच काम नाही करस. तू माझ्या मागे नाही का सर्वच्या सर्व कामं लावून टाकतेस. हा करा का व तो करा का, हा काम करून द्याल का. झाला. मी काय म्हणतो, स्वतःचे कामं स्वतः करत जा ना. माझ्या मागे कशी काम लावतेस तू? हो, तुम्ही आपल्या नवऱ्याला नाही तर दुसऱ्याच्या नवऱ्याला काम सांगू का? तुम्ही माझा नवरा व्हा तर मी तुम्हालाच काम सांगणार ना. आता का करू मी? आता काही नको करा. तुम्हाला राशन आणायला सांगलो ना, राशन आणून द्या. आता तुम्हाला काय म्हणतो, माझी मदत करा. अरे मदत करतो ना, ठीक आहे. आता नाही जात मी. तप नाही मोठ्यानं. केवढ्यानं ऊन तापते आणि ह्या उन्हामध्ये मला पाठवतेस. एक तर मी सकाळी जाणार नाही तर सायंकाळाकन. आता दुपारी नाही जाऊ शकत. हो तुम्ही जा केव्हाच. पण मला नाही का राशन आणून द्या. सांग कोणता कोणता वस्तू आणायची आहे? गहू, तांदूळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ. झाला, हे 4च वस्तू आणायच्या आहेत. जास्त काही नाही आहे. ठीक आहे, जातो मग सायंकाळाकन. दिवाकर राशन घ्यायला जाता जाता मालिका बघते. अरे बायको, बाजूला हो, बाजूला हो. किती मधामध्येच कशाला उभी आहेस? बाजूला कशाला हो? मी टीव्ही बघत आहो ना. टीव्हीच्या समोर कशी आलीस? टीव्हीच्या बाजूला हो ना. मला टीव्ही नाही दिसत आहे. ठीक आहे का, आता दिसते का? हो, आता बरोबर दिसते. हो मी काय म्हणते, माझे थोडासे ऐका ना. जा ना, राशन घेऊन आणा ना. मी आता राशन घेवायला जात नाही. कारण माझे आता नाही का महत्वाचे कार्यक्रम पाहत आहो मी. मस्त मालिका चालू आहे. हो जा ना, असे का करतात? जा ना, राशन घेऊन आणा ना. आता सायंकाळचे 5 वाजले ना, आता राशन नाही आणा. आता दुपारी जा म्हणलो तर तपन होती, ऊन होती मोठ्यानं तर नाही गेल्या. ना आता सायंकाळचे 5 वाजले तर जाऊन नाही राहिल्या. आता ऊन कमी झाली, आता जाऊ शकते ना. अरे चुपचाप राही ना. मालिका बघत आहो ना मी. हो जा ना, का असे करतात? जा ना, राशन घेऊन आणा ना. मी तुले सरळ शब्दात सांगतो, मी आता जाऊ शकत नाही. आता मी सरळ नाही का उद्याला जाणार. आता माया मागे नको लावूस. अहो जा म्हणून. उद्याला जाणार मी, सांगलो आता. ना ज्यावेळी मी खाली राहीन नाही का, त्याच वेळी सांगजो. नाही तर का नाही, कोणत्याही वेळी सांगतेस. मग कसा करू? कामाच्या वेळी नको सांगूस. मी बरोबर जातो मग. खाली वेळ असली का त्याच वेळी सांगजो. कोणत्याच कामाचा नवरा नसे एका कामाला नाही जा. फक्त राशनच घेऊन आणा म्हणलं. तर कोणताच काम नाही ऐकत. ना मस्त बसून सने ते टीव्ही बघतात. टीव्ही बघायलाच वेळ भेटली. कोणताच काम बरोबर नाही करत. नाही वावरात जात, नाही शेतात जात. ना घरचाही काम कोणता बरोबर नाही ऐकत. निवळ मस्त टीव्ही बघतात आणि घरी मस्त बसून सणारे मजा करतात. फालतूच ओरडते. मला टीव्ही तरी बघू देती. दिवाकरने नाही घेऊन आणला राशन म्हणून त्याच्या बायकोने नाही बनवला रात्री स्वयंपाक. हे बायको, अरे जरा ये बरा इकडे. का हो, कशाला ओरडत्या? मी काय म्हणतो, जेवण करायला दे ना मला. ताट बनवणार ना माझ्या जेवणाचा. आता काय खाणार तुम्ही? राशन घेवायला तर गेले नाही. तुम्हाला मंगानीच म्हणलो गहू, तांदूळ आणि तुरीची डाळ आणि चण्याची डाळ घेऊन या. तुम्ही गेल्याच नाही. आता काय करू मी? तू फालतू झगडा करूच नको. राशनले नाही गेल्या म्हणून. मी आता झगडा करणारच आहो तुमच्यासोबत. कारण तुम्ही माझा कोणताच काम ऐकत नाही. तुमची कशी काम करू मी? घरचा कसा असा स्वयंपाक करू? आता काय खाणार तुम्ही? तुमच्यापासून सगळी गलती आहे. दुपारी जा म्हणलो तर मस्त तिथे झोपल्या. ऊन लागते तुम्हाला. ना सायंकाळा जा म्हणलो तर मस्त मालिका बघत होत्या. ते काही काम बरोबर नाही केल्या. अरे का बायको, फालतूच बंबलतेस. काय चिडतेस फालतूच? जाऊ दे. आता रात्रभर नाही का मी उपाशीच राहतो. उद्या सकाळी जाणार ना, बरोबर राशन आणतो मी. चांगला आहे ना, चांगली गोष्ट आहे. आता गेल्या असत्या तर का बिघडलं असतं का 5 वाजेकडे? मग अशी जा म्हणलं तर. मस्त मालिका बघायची होती ना. घरचे काम नाही समजत. मस्त इकडे तिकडे मनोरंजन करणे आणि मस्त झोपून राहणे आणि मजा करणे. याच्यावर तर समजतेच का तुम्हाला? अरे राहू दे ना, काहाला चिडतेस एवढ्यानं? ये मम्मी जेवण करायला दे ना, भूक लागली. मी आज स्वयंपाक नाही केलो. मम्मी स्वयंपाक कर ना, मला भूक लागली ना. अरे कसा स्वयंपाक करू मी? तांदूळच नसेल ना, कायचा भात बनवू? मम्मी तर पप्पाला घेवाले का नाही सांगलीस तर? पप्पाने राशन नाही घेऊन आणला. जा विचार आपल्याच बापाले. नाही घेऊन आणला. अजी पप्पाजी राशन काऊन नाही आणले जी? पाय बिट्टू, तू जास्त नाही का बोलू नको. मी दिवसभर कामामध्ये होतो म्हणून राशन नाही आणलो. तू काऊन नाही आणलास गेलास ना? कशाचं काम करते जी एवढ्यान? विचार आपल्या बापाले. कोणता काम करते तर दिवसभर मस्त झोपते.
मी नाही का दुपारी ऊन होती म्हणून नाही गेलो. आणि सायंकाळाकन बढियापैकी मालिका बघत होतो म्हणून नाही गेलो. तुम्हाला पहिल्यांदाच म्हणलो का राशन घेऊन आणावं म्हणून, पण माझी ऐकाच नाही तर सांगतो पण एकही गोष्ट नाही ऐका. अरे तू जास्त बोलूच नको ना, उद्या जातो ना आणतो ना राशन मी. आता रात्रभराची गोष्ट आहे, काय नसे. रात्रभर थांब, मग उद्या जातो ना आणतो. फालतू झगडा करूच नको. मग आता मी कुठे झगडा करत आहो. तुम्हाला मंगानीच सांगलो का पहिल्या सतर्क केलो, अहो का राशन संपलाय, राशन आणा. तर नाही गेले, आता का करू मी. ठीक आहे, उद्याला जातो आणि आणतो. जास्त आता बोलू नको आणि झगडा करू नको. चुपचाप आता रात्र आहे, झोपून जा. आणि मला पण झोपू द्या. उद्या सकाळी नाही का जातो ना आणतो राशन मी. आता सर्वजण चुपचाप राहा, जास्त बोला नको. दिवाकर नाही गेला राशन घ्यायला. दिवाकरच्या बायकोने पाठवला दिवाकरला राशन घ्यायला. आता दिवाकर म्हणते अहो तपन आहे म्हणते, दुपारची वेळ आहे म्हणते, ऊन आहे म्हणते. दिवाकर आता म्हणते का राशन घ्यायला नाही जातो म्हणते. मग त्याची बायको म्हणते अहो सायंकाळाकन जा म्हणते, राशन घेऊन आण जाल म्हणते. मग सायंकाळाकन म्हणते त्याची बायको अहो राशन घेऊन आणा म्हणते. दिवाकर मस्त टी व्ही बघत होता, मालिका बघत होता, पण राशन घ्यायला काही गेला नाही. मग आता त्याची बायको ओरडते त्याच्या मागे, अहो राशन घेऊन आणा, राशन घेऊन आणा म्हणते. पण दिवाकर काही राशन घ्यायला गेलाच नाही. मग आता सायंकाळी मग दिवाकर जेवण करायला मागते बायकोले. अहो बायको म्हणते जेवण करायला दे म्हणते मला म्हणते. तर मग का म्हणते त्याची बायको, का तुम्ही राशन घ्यायला गेल्याच नाही, तुम्ही कशाचा भात भाजी बनवू म्हणते. डाळही नाही घेऊन आणल्या म्हणते, तुरीची तांदूळही नाही घेऊन आणल्या म्हणते, गहू पण नाही घेऊन आणल्या म्हणते. आता कशाचा स्वयंपाक करू म्हणते मी. मग आता दिवाकर मनमानी ओरडते. मग आता उगामुगा राहते. माझीच गलती आहे म्हणते, मीच राशन घ्यायला गेलो नाही म्हणते. मग उगामुगा राहते. मग त्याचा मुलगा येते, मम्मी म्हणते जेवण करायला दे म्हणते. मग आणि दिवाकर काही राशन घ्यायला गेला नाही. मग दिवाकर म्हणते बेटा म्हणते मी राशन घ्यायला गेलोच नाही म्हणते, घरी काम होतं म्हणते. मग त्याची बायको खरोखर कंडिशन सांगते का हा राशन घ्यायला काम नाही गेला म्हणते, दिवसभर मस्त मजा केलं म्हणते, टी व्ही बघत होता म्हणते. मग राशन घ्यायला गेलाच नाही म्हणते. मस्त मालिका बघत होता आणि टी व्ही बघते मस्त, पण राशन घ्यायला गेला नाही. त्याच्या बायको सांगते काम, पण काय ऐकत नव्हता. हे होती आजची दिवाकरची व्हिडिओ. दिवाकरने म्हणजे त्याच्या बायकोने केला त्यासोबत मस्त झगडा, राशन घ्यायला जा म्हणून. मग आता आजच्यासाठी फक्त एवढाच. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मग अशाच नवनवीन स्टोरी बघण्यासाठी आमच्या ड्रीम कार्टून ड्रामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मग ठीक आहे, धन्यवाद.